अशोक हेडे यांचा खेळ समाप्त. अशोक हेडेबाद मोठा धक्का, मोठा हादरा, फलंदाजी केली आहे. हेच तर राजूर प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य राहिलंय. इथे प्रत्येक संघाची बांधणी खूप चांगल्या पद्धतीने करण्यात येते. इथे प्रत्येक संघ चांगल्या पद्धतीने बांधण्यात येतो आणि त्यामुळे प्रत्येक सामना हा रंगतदारच होतो. बॅटर वेगात गिरवली आहे, कनेक्शन झालेलं नाहीये. होईल तात्या आले बॉलिंग करण्यासाठी. पहिला बॉल एक बॉल मध्ये 4 राजूर प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचे मानकरी मनापासून अभिनंदन. आपल्याला सौजन्य दिलेलं आहे आणि ट्रॉफी आपल्याला दिली आहे डॉक्टर पेटे साहेबांनी. हा पुरस्कार देण्यासाठी जावेद खाटिक आणि ऋषी नवाळे यांना विनंती, आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभस्ते आपण हा पुरस्कार इकडे देणार आहोत आणि 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरतात. या स्पर्धेमध्ये 4th क्रमांकाचं पारितोषिक जात आहे भैरवनाथ 11 कोथळे. हा संघ ठरतो या स्पर्धेत 4th क्रमांकाचा मानकरी. भैरवनाथ 11 कोथळे हा संघ ठरतोय 4th क्रमांकाचा मानकरी. चला खेळाडूंना, कॅप्टनला विनंती, आपण पुढे यायचं आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. रुपये 21,000 आणि त्यासोबत एक आकर्षक ट्रॉफी. संघ मालक प्रशांत भाऊ भांगरे यांना विनंती, आपण या. प्रशांत भाऊ भांगरे, संजयजी लामटे या ठिकाणी आहेत. तो सर्वच या ठिकाणी पुरस्कार स्वीकारत आहेत. 4th क्रमांकाचं पारितोषिक आहे रुपये 21,000 आणि त्यासोबत एक आकर्षक ट्रॉफी. जावेद खाटिक आणि ऋषी नवाळे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार, हा पुरस्कार मिळालेला आहे आणि 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरतायत स्वराज्य 11. 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी रुपये 31,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आपण त्यांना प्रदान करतो. मी डॉक्टर जालिंदर लामटे आणि शहजान पठाण यांना विनंती करतो, आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय आणि 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक अमोल सगभोर आणि धनंजय मुठे यांची टीम स्वराज्य 11 या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी. जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण 2ऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराकडे जातोय. तत्पूर्वी एक महत्वाचा सन्मान राहिलेला आहे, ज्यांच्या सुमधुर आवाजाने आपण आजचा फायनलचा दिवस आपलं मिळालेला आहे आणि या स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरतात विठुमाऊली 11 म्हाळुंगी. या स्पर्धेमध्ये ठरतात 2ऱ्या क्रमांकाचे मानकरी गोविंद ठिगळे आणि संतोषजी सपकाळ यांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार इकडे दिला जाईल. संतोषजी सपकाळ आणि गोविंद ठिगळे यांना विनंती आहे, आपण पुढे यायचे. आणि विठुमाऊली 11 म्हाळुंगी या स्पर्धेचे उपविजेते. एकदा जोरदार टाळ्या विठुमाऊली 11 संघासाठी. रुपये 41,000 रोख आणि त्यासोबत एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. विठुमाऊली 11 म्हाळुंगी संघ मालक धीरजी सदगीर, रावसाहेब सदगीर आणि बाजीराव सदगीर यांची टीम या स्पर्धेमध्ये उपविजेते. राजूर प्रीमियर लीगचे उपविजेते, मनापासून अभिनंदन. आणि आता पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे आपण जाऊयात. पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यासाठी मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो, आपण सर्वांनी पुढे यायचे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रुपये 51,000. क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या वतीने आपल्याला 51,000 रुपयांचं पारितोषिक मिळालेलं आहे. मी डगळे मेजर आणि बाळासाहेब नवाळे साहेबांना विनंती करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण पुढे यायचं. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी प्रवरा पॅन्थर्स अकोले.
राजूर प्रीमियर लीग 5व्या वर्षाचे विजेते प्रवरा पॅन्थर्स अकोले. मनापासून अभिनंदन. ₹51,000 आणि त्यासोबतच आकर्षक ट्रॉफी. विजयभेर राजेश पवार यांची टीम या स्पर्धेमध्ये ठरलेली आहेत. विजेते राजूर प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वाचे अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या टीमसाठी झाल्या पाहिजेत. निश्चितच राजूर प्रीमियर लीगच्या या 5व्या वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी आपल्याला त्यांची पाहायला मिळालेली आहे आणि ते ठरलेल्या त्या 5व्या पर्वाचे विजेते अभिनंदन. ₹51,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी आपण त्यांना देतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांनी आपल्याला सहकार्य केलं, अनेकांची योगदान आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित रूपाने पाहायला मिळालं. त्या सर्व बक्षीस दात्यांचं खरं तर मनापासून आम्ही आभारी आहोत आणि राजूर प्रीमियर लीगचं 5वं पर्व या ठिकाणी समाप्त झालं असं आयोजक कमिटीच्या वतीने जाहीर करतो. कुणाचं नामोल्लेख आमच्याकडून राहिला असेल नजर चुकीने तर दुःख व्यक्त करतो आणि लकी ड्रॉचे जे विजेते आहेत गणपती बाप्पा त्यांनी आपलं बक्षीस घेऊन जायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि सरांसाठी डाळा झालं का सर व्हिडिओ काढते का फोटो ओके.